पण जी आकडेवारी बाहेर आली त्यानुसार प्रत्येकाला 18 कोटी 14 कोटी त्याच्यातले खर्च काही टक्केच खर्च झालेले होते आणि त्याचं कारण ओमराजेंकडून वेगळं देण्यात आलं असं काही नसतं. 1 लाख पर बूथ असतं. हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीचं हे वापर तुम्हाला करायचं असतं? नाही, आता ह्याच्यात जे आहे ते असं आहे की 5 कोटी वर्षाला मिळतात, ते कॅरी फॉरवर्ड होतात. समजा लॅप्स होत नाही तो निधी. मागच्या खासदाराचा जर शिल्लक असेल तर तो यावेळेस खासदार म्हणून आपण खर्च करू शकतो. तो कुणाचा वैयक्तिक निधी नाही आहे, तो खासदारांचा निधी आहे आणि त्या मतदारसंघापुरता आहे. आता फक्त विषय असा आहे की काम जेव्हा आपण सुचवतो त्याच्यानंतर त्याचं प्रशासकीय मान्यता होती, त्याच्यानंतर वर्क ऑर्डर होती, याच्यात काही काळ जातो आणि मग ते काम होताना ते पूर्ण करताना जो वेळ लागतो, अवधी लागतो, तो जर आपण गृहीत धरला तर 7, 8, 10 महिने एका कामाला लागायला पाहिजे असं एक सर्वसामान्यपणे आपण पाहतो. परंतु मध्येच निवडणुका आल्या, आचारसंहिता आली, काम थोडं लांबलं, प्रशासकीय मान्यता मिळायलाच उशीर झाला 2 महिने, नंतर पुढचं सगळं परत लांबत गेलं. याच्यात काही होतं आणि पूर्वी असं होतं की जेव्हा खासदारांनी सुचवलं, जर मी एजन्सी जिल्हा परिषद दिली तर जिल्हा परिषदेकडे पैसे वर्ग होत होते आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा जिल्हा परिषदेकडून ते पैसे त्या माणसाला किंवा कॉन्ट्रॅक्टरला मिळत होते. परंतु आता बदल असा केला की एक साक्षी पोर्टल म्हणून एक पोर्टल केंद्र सरकारने डेव्हलप केलं. त्याच्यात काम सुचवायचं, ते कलेक्टरनी प्रशासकीय मान्यता दिल्यावर त्यांची मंजुरी आल्यानंतर ते जे पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहे ते डायरेक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळतात काम पूर्ण झाल्यावर. तर त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण नाही केलं तोपर्यंत ते पैसे अखर्चित असे दिसतात. कामं चालू असतात, थोडं काही राहिलं असेल तरीसुद्धा ते आता आमच्याकडून सर्वसामान्यपणे खासदारांकडून वर्षाचे 5 कोटी रुपये खर्च करायला किती वेळ लागतो? एकेका गावाला 10-10 लाख रुपये दिले म्हटले तरी एक 10 गावांना दिले तर 1 कोटी संपतात. आमचे पत्र संपून जातात, पैसे आमच्याकडचा निधी आम्ही पत्र दिलेला संपून जातो. परंतु जे प्रशासकीय गोष्टी होतात त्याच्यामुळे ते दिसताना तसं दिसतंय की खर्चच झाला नाही. मग तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही जसं हे पाहता तसं सर्वसामान्य लोकसुद्धा हे पाहतात आणि आम्हाला ट्रोल करतात, याला खासदार निधीसुद्धा खर्च करता येत नाही, इतका नालायक खासदार आहे असं सुद्धा लिहून लिहितात खाली. ते आता प्रत्येक माणूस प्रत्येकाला सांगू शकत नाही या गोष्टी.